नमस्कार. शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे बेकायदेशीर जमावाचा शासकीय कामात अडथळा, पोलिसांशी धक्काबुक्की तर पोलीस वाहनावर दगडफेक. शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील प्रभुदत्त नगर परिसरात बेकायदेशीर जमाव जमवून शासकीय कामात अडथळा निर्माण करत पोलीस अधिकाऱ्याशी धक्काबुक्की व शासकीय वाहनावर दगडफेक केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात 25 ते 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना 25 जानेवारी 2026 रोजी रात्री 9:30 ते 10 वाजेदरम्यान प्रभुदत्त नगर लोणखेडा येथील सार्वजनिक ठिकाणी घडली. या प्रकरणी शहादा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे यांनी तक्रार दाखल केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे हे सुशील कुमार पावरा यांना शासकीय वाहनाने उपोषणासंदर्भात कायदेशीर समज देण्यासाठी गेले असता सुशील कुमार पावरा याने 25 ते 30 समर्थकांना बोलवून घेतले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे यांच्या शर्टाची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. तसेच शासकीय कामकाज करत असताना फिर्यादी व सोबतच्या पोलीस अंमलदारांना पकडून ठेवत ओढाताण करण्यात आली. यावेळी आरोपींनी शासकीय वाहनाच्या पुढील व मागील नंबर प्लेटला नुकसान केले. तसेच वाहनावर दगडफेक करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सुशील कुमार जहांगीर पावरा राहणार प्रभुदत्त नगर, ललित शेवाळे पूर्ण नाव माहीत नाही, बिहारी उर्फ तेली पूर्ण नाव वाज्ञात तसेच इतर 25 ते 30 समर्थकांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे हे करीत आहे. KTN न्यूज नेटवर्क, शहादा.